नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आलेली आहे ही जिल्हाधिकारी कार्यालय महसूल विभागासाठी आलेली आहे, धाराशिव या जिल्ह्यासाठी. तर आपण बघणार आहोत डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये महसूल विभागासाठी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवमध्ये जी जॉबची वॅकन्सी आलेली आहे त्याच्याबद्दल. तर तुम्ही जर पहिली वेळेस आले असेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या सर्व जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत राहतील. मी असेच व्हिडिओ इथं टाकत असतो. तर महसूल विभागाचा हा जॉब आहे. कॅटेगरी जी असणार आहे ते शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा हा जॉब आहे, पण हा परमनंट नाही, हा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती हा जॉब असणार आहे. वयोमर्यादा जी असेल ती तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त पाहिजे. कोणीही अनुभव करू शकतो, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी मेल फिमेल दोघंही करू शकतात. आणि अर्ज करण्याचं जे ते तुम्हाला ऑफलाईन अर्ज पाठवायचा आहे, तो पत्ता दिलेला आहे मी, त्या पत्त्यावरती तुम्हाला ऑफलाईनपणे अर्ज पाठवावा लागेल. अर्जाची जी फीस आहे ती ₹0 असणार आहे, फीस नाही आहे काही अर्जाला. आणि जसं की मी अगोदरच सांगितलं, हा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसचा कंत्राटी जॉब आहे, हा परमनंट जॉब नाही आहे. तर अप्लाय करण्याची जी डेट आहे ती 11 ऑगस्टपासून ऑलरेडी सुरू झालेली आहे मित्रांनो. लास्ट तारीख जी आहे ती 25 ऑगस्ट आहे. 25 ऑगस्टच्या आधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तो जिल्हा नियोजन समिती, पहिला मजला, लहान बैठक हॉल, जिल्हा अधिकारी कार्यालय परिसर, धाराशिव. त्या धाराशिवचा म्हणजेच आपलं जुनं उस्मानाबाद, तिथं हा असणार आहे, तिथला हा जॉब आहे. तर तिथं हा पत्ता पाठवायचा आहे. ते अधिकृत जी वेबसाईट आहे तिची www.dharashiv.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे त्या जिल्हा अधिकारी कार्यालयाची. नोकरीचं जे ठिकाण असेल तुमचं ते धाराशिवच असेल. आता ह्या जॉबसाठी काय काय तुमची पात्रता म्हणजे एलिजिबिलिटी काय काय असणार आहे तर ते एकदा बघून घ्या. तुम्ही जर अप्लाय करणार असेल तर एकदा नक्की क्रॉस चेक करून घ्या तुम्ही एलिजिबल आहात का. किमान वय जे 18 वर्ष पूर्ण असावे तर याचं ठीक आहे. किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच तुमची 12वी झालेली असलेली पाहिजे, HSC. त्याच्यानंतर संगणकाचं तुम्हाला ज्ञान पाहिजे, बेसिक ज्ञान, किंवा तुमचं MSCIT हे झालेलं पाहिजे. संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्राचा रहिवासी असावा, म्हणजे धाराशिवचे तुम्ही रहिवासी असले पाहिजे. आधार कार्ड, बँक खाते आवश्यक असणे. नैतिक अध्यपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा, तुमच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसावा याआधी. तर ही आहे तुमची एलिजिबिलिटी. आता बघूया निवड प्रक्रिया कशी असेल ते. आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यासाठीचे निकष. जिल्हा अधिकारी कार्यालयात कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे संयुक्तरित्या अर्जाची छाननी पार पाडतील. तसेच दिनांक 23/8/2002च्या शासन निर्णयामध्ये स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सेतू समितीसमोर सदर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. तर हे त्या नियमानुसार जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे. डिटेलमध्ये त्यांनी एक पॅरा दिलेला आहे, एक्सप्लेन केलेलं आहे की कसं असेल काम वगैरे, सेतूचं कसं असेल. समितीद्वारे खालीलप्रमाणे गुणांकनांची मुलाखत प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तसेच सदर समितीचा निर्णय अंतिम राहील. तर हे सेतूसाठी आहे मित्रांनो. आणि सेतू जर घ्यायचा असेल तर मेन ही महत्त्वाची एलिजिबिलिटी जे आपले खूप सारे मित्र कन्फ्युजन होते, तो ज्या जिल्हा अधिकारी कार्यालयासाठी त्या जिल्ह्याचा तो रहिवासी असला. आता ही धाराशिवची आहे, तर ह्या सेतू सुविधाचा केंद्र जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही धाराशिवचे रहिवासी पाहिजेच. त्याच्याशी अजून बाकी एलिजिबिलिटी आहे, तुमचं 12वी पास झालेलं पाहिजे. आणि जेवढं जास्त तुमचं एज्युकेशन असेल तेवढे जास्त तुम्हाला मार्क ते देतील. 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असे तुमचे मार्क वाढत जातील. तुम्हाला अजून त्याच्यानंतर संगणक आणि डिजिटल साक्षरता तुमची पाहिजे, म्हणजे जर तुमचं MSCIT झालेलं आहे तर तुम्हाला जास्त मार्क भेटेल. अजून तुमच्याकडे पायाभूत सुविधा पाहिजे, स्वतंत्र कार्यालय, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमॅट्रिक, बॅकअप, CCTV. आर्थिक क्षमता याला 10 गुण असतील. आवश्यक गुंतवणूक करण्याची म्हणजे मानसिक स्थिती तयार पाहिजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. ग्राहक सेवा व संवाद कौशल्य, तुम्हाला कम्युनिकेशन तुमचं चांगलं पाहिजे, ग्राहकांशी बोलता आलं पाहिजे. अनुभव, तुम्हाला काही अनुभव असला तर त्याला एक्स्ट्राचे 10 गुण असेल. व्यवसायाचा आराखडा, जर तुमच्याकडे पूर्ण प्रॉपर ही फाईल तुम्ही CA तयार करून घेऊ शकता, त्यांना माहिती असतं कसं करायचं हे सगळं, ते करून देतील. तर याचे तुम्हाला मस्त एक्स्ट्राचे 5 गुण मिळून जातील. सामाजिक समावेशकता, म्हणजेच तुमचं समाजामध्ये कसं तुम्हाला जमतं राहायला, त्याचे तुम्हाला 5 गुण, ते सगळं ते करतील समजा व्हेरीफाय तुमचं इंटरव्ह्यू वगैरेमध्ये. त्याच्यानंतर म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट हे पोलिसांकडून काढावं लागेल, त्याला 10 गुण.
असे 100 मार्क असतील आणि सगळे पॉईंट वाईज ते पॉईंट चेक करतील. त्याच्या वाईज तुम्हाला 100 पैकी ज्या कॅन्डिडेटला जास्त मार्क भेटेल त्यांना ते सेतू सुविधा केंद्र अलॉट करतील. तर मूल्यांकनाचे जे निकष आहे एज्युकेशनचं, जसं की मी सांगितलं, जेवढं जास्त एज्युकेशन तेवढं जास्त मार्क. 10वी जर असेल तर 12वी जर असेल तर तुम्हाला 5 गुण देतील. पदवी झालेली असेल ग्रॅज्युएशन तर 2 गुण, आणि मास्टर डिग्री जर तुम्ही केलेली असेल तर अजून 3 गुण, असे तुम्हाला 10 गुण एज्युकेशनसाठी राहतील. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईजमध्ये काही त्यांनी नियम, अटी आणि शर्ती दिलेल्या आहे, जे मी ज्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणारच आहे मित्रांनो. तुम्ही डिटेलमध्ये तुम्ही जर अप्लाय करणार असाल, सेतू केंद्र घेण्यासाठी जर इच्छुक असाल तर नक्की अप्लाय करा. ज्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही डिटेलमध्ये जाहिरात वाचा, अप्लाय करा. आणि तुम्हाला काही इश्यू असतील तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्याला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. मी देतच असतो नेहमी. त्याच्यानंतर काही अटी दिलेल्या आहेत त्यांनी, जसं अर्जदाराकडे स्वतःचे किंवा भाड्याचं तुमचं 100 चौरस फुटाचं स्वतंत्र कार्यालय पाहिजे, अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान पाहिजे, आणि त्याच्यानंतर जे काही असतं समजा नियम वगैरे ते त्यांनी दिलेले आहेत. तुमच्याकडे सगळं तुमचा सेटअप पाहिजे स्वतःचा, तर हे सगळं मार्क तुम्हाला देतील. तर आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मित्रांनो हे जिल्हा अधिकारी कार्यालय महसूल मार्फत सेतू सुविधा केंद्राचं देण्याचं हे जे आलेलं आहे नोटिफिकेशन जाहिरात, तर ही तुम्हाला घ्या मित्रांनो, अप्लाय करा. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला नसेल घ्यायचं तुमच्या मित्रांना पाठवा, सगळ्यांना शेअर करा ज्यांना सेतू केंद्र घ्यायचं असेल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.